एखादी व्यक्ती आपल्याला दुखावली किंवा आपण कधी काही काळी काहीतरी दुःखद प्रसंग आपल्या अंतर्मनात आपण साचून ठेवले, ते आपण त्यावेळेस ते बाहेर काढलेले नाही, हे सुद्धा तुम्ही करू शकता. बंद खोली करायचं, मग हळूच रडल्यासारखं नाटक करायचं सुरुवातीला. मग काही वेळाने 1-2-4 मिनिटांनी खरोखर रडू तुमच्या मनातून बाहेर येईल. रडू बाहेर येईल तुम्ही रडायला सुरुवात करणार. मग ते रडणं कधी थांबेल हे मी सांगू शकत नाही. प्रत्येकाचं आपापल्या अंतर्मनावर डिपेंड आहे. पूर्ण अंतर्मनाला तुम्ही झोकून द्या. मग किती रडू येईल तेवढं रडा, मन मोकळेपणे रडा. पूर्ण रडून झालं ना, मग तुमचे अश्रू पूर्णपणे थांबणार, तुमच्यातलं दुःख पूर्णपणे बाहेर जाणार. मग त्यावेळेस ते दुःख आठवून तुम्हाला डोळे येणार नाही, अश्रू तुमच्या डोळ्यात येणार नाही. त्याला दुःख बदल. ह्याच पद्धतीनं हास्य सुद्धा आहे. अश्रू आहे, हास्य आहे, राग आहे, द्वेष आहे, हे सर्व गोष्टी आहेत. हे सर्व गोष्टी तुम्ही ह्याच पद्धतीनं बाहेर काढून परत तुम्ही तुमचं अंतर्मन स्वच्छ करून ठेवू शकता. ह्या प्रकारे तुमचं पूर्ण अंतर्मन स्वच्छ होऊन जाईल. ज्यावेळेस तुमचं अंतर्मन स्वच्छ होईल, तुमचं मन स्थिर होईल. म्हणजे तुम्ही लोअर स्तरापासून, लोअर स्टेज पासून तुम्ही आहे त्या स्टेजवरती आल्यासारखं. तुमच्यातला पशुपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाणार. मग तुम्ही माणसामध्ये येणार. आता तुम्ही ह्या स्टेजवर तुम्ही माणसामध्ये नाही, तुम्ही जनावरांमध्ये रूपांतरित झाले, पशुमध्ये रूपांतरित झाले आहात. दिसता माणूसच आहे पण माणसामध्ये नाहीये. तुमच्यामध्ये माणुसकी नाहीये, हेल्पिंग नेचर नाहीये. म्हणतो आपण हेल्प करायचं, पण आपल्याला अंतर्मात्र वाटणार नाही. पहा, आपण म्हणतो ह्याला मदत करू, त्याला मदत, पण अंतर्मात्र वाटणार जाऊ दे, आपल्याला काय करायचं. हा विचार करा तुम्ही. तुम्हाला फार वाटते की हे एवढं असं, म्हणजे अंतर मनातून कॉन्शियस म्हणते की आपण ह्याला मदत करू, त्याला असं करू. मग नंतर जेव्हा मदत करायचं तेव्हा काय वाटतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं, सर्वजण तसलेच आहेत, सर्वजण तसले, कशाला बाबा कोणाला मदत करायचं, जाऊ दे सोडा. का वाटतं असं? कारण आपलं अंतर्मन पूर्णपणे ते राग द्वेष या विषयामुळे भरलं असं. आपल्याला असं वाटतं की आपलं जग सुद्धा सगळं तसंच आहे, सर्व माणसं तसंच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचं अंतर्मन क्लीन करणार, पशुपासून जेव्हा माणसामध्ये येणार, तेव्हा तुम्हाला असं वाटणार नाही. तेव्हा तुम्हाला असं वाटणार, जाऊ दे, कोण कसं तर राहू दे, आपलं काम आहे, मदत करायचं आपण करायचं, जाऊ द्या, कोण कसं तरी वागू द्या, कोण कसं तरी राहू द्या, ही भावना तुमच्या मनात. मग लोअर पासून तुम्ही मिडियम मध्ये जेव्हा येता, म्हणजे जनावर वृत्तीपासून जेव्हा तुम्ही माणुसकीमध्ये येता, माणसामध्ये येता, तेव्हापासून मग तिथला जर्नी सुरुवात होतो वरती. देव माणूस कसा व्हायचा, म्हणजे आपल्याकडं अनंत शक्ती कसं निर्माण करायचं, तो सुरू होतो. त्याचा सुद्धा आपण सेशन घेऊया एखादं, की आहे त्या स्टेज पासून हायर लेवलला कसं जायचं. कारण पॉसिबिलिटी आहेत कसं जायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगू शकतो. पण अगोदर लोअर पासून मिडियम मध्ये या. लोअर पासून तुम्ही मिडियम मध्ये जरी आलात तर तुम्ही एवढा आनंदित राहणार, एवढा आनंदी तुम्ही राहणार आहे की तुम्ही विचार करू शकणार. तुमचा आनंद जो आहे एवढा तृप्त होणार आहे की तुम्हाला तिथंच थांबवा. कारण एखादा पशु जनावर असते, फार गाय म्हणा, कुत्रे म्हणा, डुकर म्हणा, गाढव म्हणा, माकडं, जे काय असेल जनावर, ते जनावर कधी दुःखी असेल तुम्ही पाहिला का? किंवा बोर होत आहे, दुःखी आहे, चिडचिडा आहे, एखाद्यावर भुंकायचं आहे, पण मी भुंकलो काय म्हणते मग नंतर भुंकतो, असं आहे नाही. तो पूर्णपणे जनावर आहे, तो पूर्णपणे जनावर आहे. माणूस असा आहे का की मला जे करायचं ते मी करतो, स्वच्छंद आहे, मी राग आला राग व्यक्त करतो, प्रेम आलं प्रेम व्यक्त करतो, दुःख झालं दुःख व्यक्त करतो, तसं नाही. तो सर्व दाबून ठेवतो. मग आपण काय म्हणतो माणसाला, तू माणूस आहे असं कधी म्हणलेलं आपण ऐकलंच नसेल. आपण असं ऐकलं की कुत्र्यासारखं का ओरडतो,
डुकरासारखं का खातो, गाढवासारखं काय काम करतो, तुझे सगळे कृत्य कसे आहेत, माकडासारखे आहेत. आपल्याला माणूस म्हणून उपमा कोण देत नाही. प्रत्येक वेळेस एखाद्या जनावरचा उपमा घेऊन आपल्याला देत असतो. सापासारखं बघ कसं विष साठून ठेवलं असं म्हणतो. तर सर्व जनावरांची उपमा आपल्याला देण्यात येते. का? आपल्यामध्ये माणुसकी नाही. आपला जो स्तर आहे, कॉन्शियसचा जो स्तर आहे तो लोअर आहे. जनावरांसारखं आपलं वृत्ती आहे, आपण करतो तसं, म्हणून तसं आपल्याला बोललं जातं. मग आपण त्या स्तराला उचलून आपण माणसामध्ये येऊया. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही माणसामध्ये येतो त्यावेळेस जसं एखादा जनावर पूर्णपणे तृप्त आहे आपल्या जनावरीमध्ये, कुत्रा आपल्या कुत्रा होण्यामध्ये तृप्त आहे, गाढव आपल्या गाढवामध्ये तृप्त आहे, तसं तुम्ही माणूस म्हणून तृप्त राहणार. मग तेव्हा तुम्ही माणूस म्हणून तृप्त राहिल्यावर तेव्हा तुम्हाला एखादी साधना करायचं आहे, एखादी शक्ती मिळवायचं आहे, तुम्ही पात्र झाले आहेत त्यावेळेस, म्हणजे तुमची कॅपॅसिटी वाढलेली आहे. तेव्हा तुम्ही काही सुद्धा मिळवू शकता, काही सुद्धा करू शकता. त्याच्या साधना वेगळ्या आहेत, त्याचे टेक्निक्स वेगळे आहेत. तुम्ही जेव्हा माणसामध्ये याल, माणसामध्ये आल्यावर तुम्हाला जेव्हा वाटेल की बाबा तुम्हाला ह्याच्यापेक्षा हायर काहीतरी करायचं आहे, तर तेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. त्यावेळेस मी तुम्हाला त्याचं पुढचं स्टेप सुद्धा सांगेन साधण्याचं. ह्या स्टेजला तुम्हाला मी कोणतेही साधनाचे सूत्र देऊ शकणार नाही. कारण ह्या स्टेजला तुम्हाला जर साधनाचे सूत्र दिलं तर असं होईल, पॉवर जर तुम्हाला मिळणार नाही, जर चुकून काही पॉवर तुमच्या हाती आलं तर त्याचा तुम्हाला उपयोग कसा करायचा हे माहित नसणार. म्हणजे जवळपास माकडाच्या हातात तलवार दिल्यासारखं किंवा माकडाच्या हातात बंदूक दिल्यासारखं गोष्ट आहे. कारण बंदूक तर दिली माकडाच्या हाती, तो काय करेल, स्वतःला सुद्धा गोळी घालून घेईल किंवा समोरच्याला सुद्धा गोळी घालेल. कारण त्याला काही माहितीच नाही त्याचा वापर कसा करायचा, कुठं करायचा, कोणत्या प्रसंगी करायचा, हे काही त्याला माहिती नाही. असंच तुमच्याबद्दल आहे. म्हणून तर निसर्गाने आपल्याला हे सगळं पॉवर, हे सगळं शक्ती जे आहेत ना आतमध्ये लॉक केलेलं आहे. जसं जसं तुमचं कॅपॅसिटी वाढेल, तुमची पात्रता जसं वाढेल तसं तुम्हाला ते आपोआप मिळत जाईल, आपोआप मिळत जाईल. मग तुम्ही अगोदर लोअर पासून जेव्हा तुम्ही माणसामध्ये याल, माणसापासून तुम्ही देव माणूस सुद्धा बनवा. म्हणजे हे सर्व शक्ती जे आहे तुमच्या अधीन होणार. कारण तुमचं अंतर्मन जेव्हा स्वच्छ होईल तेव्हा तुमचं मनाला अंतर्मन कंट्रोल करेल. हे साहजिक आहे. आता कसं आहे, तुमचं मन अंतर्मनाला कंट्रोल करू पाहतो, जे कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. म्हणून तर तो तुमचं अंतर्मन उघडायला अजिबात देत नाही. कारण अंतर्मन उघडलं गेलं तर सगळं बाहेर आलं, एकदा हे स्वच्छ झालं तर तुमचं मन जो आहे तुमच्या अंतर्मनाच्या अंडर राहील. आणि जेव्हा अंतर्मन साथ असतो, अंतर्मन जेव्हा तुमच्या सोबती असतो तर तुम्ही मोठमोठे काम चुटकीसारखे तुम्ही पार पाडू शकता. आता उलट आहे, तुमचं मन तर पार काही करू शकतो पण अंतर्मन साथ देत नाही, सपोर्ट देत नाही. त्यामुळे तुम्ही काही करू शकणार नाही. इव्हन छोटीशी गोष्ट तुम्ही करू शकणार नाही. सकाळी जर लवकर उठायचा तुम्ही प्रयत्न केला, रात्री तुम्ही ठरवा की सकाळी 5 वाजता उठणार आहे, तरी सुद्धा तेवढं सुद्धा तुम्हाला शक्य होणार नाही. आणि सकाळी उठल्यावर तुम्ही ठरवता की दिवसभरात तुम्ही हे काम करणार, असं करणार, ते पॉसिबल होत नाही. त्याच्यामध्ये 50% सुद्धा काम होत नाही. कारण अंतर्मन तुमच्या सोबत नाही. म्हणून अंतर्मन जर तुमच्या सोबत राहायला पाहिजे तर, आणि माणसाच्या वृत्तीमध्ये काय आहे, पूर्ण समाधान आहे. तुमची वृत्ती पाशविक आहे, जानवारिक आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी नाहीये, नेहमी तणावग्रस्त असता, चिंताग्रस्त असता. कारण तुम्ही पूर्ण नाहीये, तुम्ही अपूर्ण आहे. आपण आहोत माणूस पण वागतो जनावरासारखं. आणि अजून एक पॉसिबिलिटी आपल्या मनात नेहमी हे करत असते की आपण आहे माणूस, वागतो जनावरासारखं. मग अजून एक असतं की मी देवासारखं सुद्धा राहू शकतो, एकदम शांत राहू शकतो, हे सुद्धा. धनुष्यासारखे तुम्ही ताणले गेलेले आहात. धनुष्य जेव्हा आपण बाण ठेवून असं ओढतो, जेव्हा कसं ताणलं जात असतो, पूर्णपणे ताणलेला असतो, पूर्णपणे सोडला की सर्व तसं ताणलेलं आहेत तुम्ही.
जरा खाली पाहता तर तुमची सगळं वृत्ती जनावरासारखं, वरती पाहता तर तुम्ही असं होऊ शकता असं वाटतं. पण आहेत काय, माणूस आहे, देवासारखं होऊ शकतो पण जनावरासारखं आहे. काय करायचं काय नाही, इनकम्प्लीट तुम्हाला एक वाटतं की मी अपूर्ण आहे, माझ्यामध्ये काही पूर्ण नाही, मी काही सिक्युअर नाही, असं आपल्याला तुम्हाला सतत वाटत असतो. म्हणून तुम्हाला एक असा नेहमी असा भास होतो की नेहमी तणावग्रस्त, आतमध्ये सगळं खाली खाली, कायतरी चुकत आहे, कायतरी मिसिंग आहे आपल्या लाईफ मध्ये. कितीही पैसा राहू द्या, कितीही चांगलं लेकरं राहू द्या, बायका राहू द्या, आई वडील राहू द्या, सर्वजण राहू द्या, पूर्ण फॅमिलीमध्ये आतमध्ये खालीपणा तुम्हाला नेहमी सतत भासत असतो की काहीतरी चुकतंय, काहीतरी खाली आहे. हे जे तुम्हाला भास होत असतो हे तुम्ही तुमच्या माणूस म्हणून तुम्ही नसल्यामुळे होत असतो, तुमच्यामध्ये माणुसकी नसल्यामुळे होत असतो. म्हणून ह्या माइंड टेक्निकद्वारे तुम्ही तुमचं पाशविक जो आहे, जनावराचं वृत्ती जे आहे ते सगळं बाहेर काढून टाका. हे जेव्हा बाहेर निघून जाईल, तुमच्या अंतर्मनातून दुर्गंध जेव्हा निघून जाईल तेव्हा सुगंध येत जाईल. अंतर्मन स्वच्छ करा. रोज एक 10 मिनिट द्या, 10 ते 20 मिनिट द्या. जास्त असेल तर अजून गुड अँड वेल, पण जेवढं तुम्हाला देव वाटेल तेवढं तुम्ही वेळ द्या स्वतःसाठी. तुमचं अंतर्मन स्वच्छ करा. जसं जसं अंतर्मन स्वच्छ होत जाईल तसं तुमच्यातले ताण तणाव, राग द्वेष, मत्सर, भेदभाव हे सर्व कमी होऊन प्रेम, करुणा, आनंद, परोपकार, निस्वार्थ भावना हे सर्व साहजिक होत जाईल, सहज होत जाईल. आता तुम्हाला एखाद्याला मदत करावी लागते, मग करतो कधी एक 4 लोक बघत असेल तर आपण मदत करतो. एखाद्या खाली पडलं उठलं मग 4 लोक बघतील, हा किती मदत करतो. पण तेव्हा असं होईल, मदत करणं तुमची वृत्ती साहजिक होऊन जाईल. कोण बघू द्या न बघू द्या, सहज तुम्ही मदत करणार. मग सहजतामध्ये जे आनंद आहे ते कशात नाही. म्हणून तुम्ही आता असहज आहात, म्हणून तुम्ही सहज व्हा. आणि सहज होणं जेवढं कठीण आहे तेवढं काही नाही. असहज होणं कठीण नाहीये, सोपं आहे. सहज होणं फार कठीण आहे. म्हणून तुम्ही अगोदर अंतर्मन स्वच्छ करून सहज व्हा. सहज झाल्यावर मग तुम्ही आता एक असहज आहे खालच्या लेवलचं, असहज पासून सहज व्हा. सहज होऊन परत तुम्ही वरच्या लेवलला जे असहज आहे ते तुम्ही प्राप्त करा. असहजापासून सहज व्हायचंय, सहज होऊन परत असहज जे आहे ते प्राप्त करायचं. म्हणजे लोअर पासून मिडियम मध्ये जायचंय, मिडियम पासून परत हायरला जायचं आपल्याला. म्हणून अंतर्मन स्वच्छ करा जेवढं होईल तेवढं. मन शांत होईल, रिलॅक्स होईल, ताणतणाव कमी होईल. मग तुम्ही पुढचा विचार तुमच्या मनात आला, करायचंय काहीतरी साध्य प्राप्त करायचं आहे, काही शक्ती प्राप्त करायचं आहे, तर त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करा. पुढची साधनं मी तुम्हाला सांग. तर आजचा हा सेशन इथं संपूया. काही तांत्रिक अडचणीमुळे आज आपण ऍक्टिव्ह माइंड थेरपी घेणार नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. तर पुढच्या वेळेस पुढच्या सत्रात सेम टाइम सेम वेळ भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.